हाय दिस इज पूर्वा आणि घरात कपाट भरून साड्या असताना सुद्धा दुकानात नवीन साड्या बघताना सॉरी इट्स जोक्स पण आज आम्ही उन्हातानाच आलो होतो आपल्या इंदापूरमधील मूळचंद मिल येथे बिकॉज ऑफ त्यांची नवीन ॲड करायची होती. दरवेळेसप्रमाणे ॲडचं राहिलं बाजूला पण आम्हाला ही साडी आवडली होती बट खूपच स्वस्त असल्यामुळे ही दुसरी पाहिली. मग बऱ्याच वेळानं डोकं ठिकाणावर आलं आणि या कामाला लागलो. इथल्या दुकानात एकसे बडकर एक साड्या होत्या पण किमतीही तशाच होत्या. मग इथल्या सर्वात बेस्ट असणाऱ्या सर्व साड्या पूर्वाने घालून दाखवल्या आणि आम्ही व्हिडिओ शूट घेतलं आणि त्यातल्या सगळ्या साड्या तिला एकदम आउटस्टँडिंग अशा दिसत होत्या. मग जोपर्यंत चहा पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही अजून बऱ्याच साड्या पाहिल्या कारण ही रील आमच्यासाठीही आणि त्यांच्यासाठीही खूप इम्पॉर्टंट होणार होती कारण आता लग्नाचा सीझन सुरू आहे त्यामुळे सगळ्या साड्या आम्हाला दाखवणं तिथं गरजेचं होतं भारी भारीतल्या. मग पूर्वाने सेलिब्रिटींसारखं साड्या पाहताना पोज देत होती. खूप छान वाटत होतं तिला हे सगळं करताना बघताना. मग इथलं शूट आवरून आम्ही घरी आलो. मग आम्हाला अचानक फोन आला की आमच्या दाजींनी फॉर्च्युनर गाडी घेतली आहे आणि ते पूजेसाठी इंदापूरला आलेत. मग पूजा करण्यासाठी आम्ही गेलो. मग सगळ्यांनी 1 बाय 1 नारळ फोडला व गाडीची पूजा केली. मग गाडीची पूजा करून दाजींना शुभेच्छा देऊन मग आम्ही पुन्हा एका शॉपच्या शूटला गेलो. त्याचं नाव होतं बाहुबली साडी डेपो जे इंदापूरमध्येच आहे आणि बॅक टू बॅक साड्यांचे हे 2 शूट होणार होते. मग इथं पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पाहिल्या आणि या व्हिडिओमध्ये फक्त नवरीच्या साड्यांवरती फोकस करायचं होतं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे फक्त आम्ही शालू वगैरे असं काही काही गोष्टी पाहत होतो ज्या नवरीच्या रिलेटेड असतील तेवढ्याच आणि इथल्या पण साड्या एकदम भारी होत्या. त्यानंतर आम्ही रिअलवाले शॉपिंगला गेलो. ते म्हणजे पूर्वाला काही ड्रेस घ्यायचे होते आणि तिचं ड्रेस सिलेक्शन होईपर्यंत माझी नाथांची खूप मस्ती चालली होती कारण की आम्हाला इथं आता खूप बोर झालं होतं. सकाळपासून 2 लेडीजचं दुकानं आम्ही कव्हर केली होती सगळी. आता घरी येईपर्यंत रात्र झाली होती आणि आमच्यासाठी महत्त्वाची मॅच होती ती म्हणजे MI वर्सेस CSK आणि माझी CSK आहे आणि पूर्वाची ही MI आहे. त्यामुळे चांगलाच माहोल तयार होता आणि मजा पण तेवढीच येत होती. आणि जेवायला पूर्वाने मस्तपैकी शेवभाजी चपाती आणि शिरा केला होता आणि तेवढ्यात बॅड न्यूज आली ती म्हणजे धोनी साहेब आऊट झाले होते. पण सॅड झालं होतं पण तेवढ्यात मी घरात हा क्यूट भूत पाहिलं आणि ते एवढं मजा मस्ती करत होतं ना तर काही विचारूच नका. मग आम्ही दोघं पण मॅच बघायला बसलो आणि माहोल तयार केला पण काय उपयोग नव्हता कारण CSKने एवढी खराब बॅटिंग केली ना तर विचारूच नका आणि शेवटी CSK हारलीच. आणि आता दुसऱ्या दिवशी आम्ही मंदिरात गेलो होतो. इंदापूरमध्ये स्वामींचं खूप सुंदर मंदिर आहे आणि तिथं आमची आज नैवेद्य आरती होती. मग या मंदिरात एक गोष्ट छान पाहायला मिळेल ती म्हणजे इथं स्वामींची पादुका चांदीच्या केल्या होत्या आणि त्यापूर्वी त्या लाकडी होत्या आणि खूप छान वाटलं आणि प्रसन्न वाटत होतं त्यांच्या पादुकांकडे बघून. मग मी दर्शन घेतलं. अजून आरतीला वेळ होती म्हणून पूर्वा तिकडं स्वामींचा नैवेद्य तयार करत होती. मग आम्ही बाहेर बसून स्वामींचा जप केला. मग आरतीची वेळ झाली. आज व्हिडिओ काढायला कोण नसल्यामुळे आम्ही शूट घेतलं नाही. मग इथे एक छान गोष्ट पाहायला मिळेल ती म्हणजे इथे एक मांजर आहे मंदिरामध्ये बऱ्याच दिवसापासून आहे. तर तिला एक छोटंसं गोंडसं असं पिल्लू झालं होतं आणि इथली सगळी लोकं पिल्लाची आणि आईची खूप काळजी घेतात. तर आपल्या फॉलोअर्ससाठी जे आपले सबस्क्रायबर्स पण आहेत त्यांच्यासाठी आम्ही या मंदिराचा पूर्ण एक व्हिडिओ बनवणार आहे. खूप छान असं मंदिर आहे. तुम्ही कधी इंदापूरला आला तर या मंदिराला नक्की भेट द्या. तोपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.